नमस्कार, शुभ सकाळ. सकाळच्या 6 वाजलेल्या आहेत आणि आज आम्ही सकाळ सकाळ पाण्यासाठी चूल पेटवली. लाईट नाही त्याच्यामुळे आज चूल पेटवली. मला तुला घ्यायचं का पाणी पहिल्यांदा? हां नको, पहिल्यांदा मला करू दे. झालं चूल पेटवल्या आता पाण्यासाठी नंबर लागले तर हा मीच लावलंय जाळ. पाणी मी उठलंय ना पण मग हा लाकड ते गोळा करून मीच आणली होती का नाही? बर आजीलाच घेऊ दे मग. आता भांडे घासायचे ते रात्री भांडे तसेच ठेवले होते. जेवणाला खूप उशीर झालता. आता भांडे घासून घेते मी, तोपर्यंत पाणी पण तापते आंघोळीला. काय म्हणते हो? लग्न झाल्यावर तू गाडीत बसून कुठे गेलती पाले आजी तुला सोडून? माऊ संग गेलती त्यांच्या घरी. माऊच्या माऊला एकटीनं कसं लावायचं? कशी जाती? एकटी जात नव्हती. रडत होती का नाही माऊ जाताना? मग ती एकटीला कसं पाठवायचं? चालवते आजी नादाच्या गप्पा सकाळ सकाळ. खुद विचारते आजी तू लग्न झाल्या कुठे गेलती? काय म्हणते? नवरदेव कशाला रडते? नवरदेव आपल्या घरी चालला, ते कसं रडेल नवरदेव? माऊ आपली त्यांच्या घरी चालली. चला भांडे घासून घेते मी आता. भांडी घासून घरात आणली आणि घर पण झाडून घेतली. माझं पण आवरून झाले. आता याचं दूध तापून घेतलं आधी आणि आता शेंगदाणे भाज्या टाकले होते. शाबू करायचे पहिल्यांदा, शनिवार आज. नंतर परत मग भाजी टाकायची. शाबू करून झालं आणि आता गवारीची शेंग घेतली. गवारी शेंगाची भाजी करायची मोकळी. कढईत तेल गरम व्हायला ठेवले. मोहरी टाकली. मोहरी चांगली तडतडली. आता जिरी, लसूण, आणि आता गवारीची शेंग टाकते. व्यवस्थित घालून घेते एकदा. परत घालून घेते. आणि 5 मिनिटं झाकून ठेवायची म्हणजे चांगली वाफते ती शेंग. आणि नंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट, तिखट टाकायचं. शेंग शिजते तोपर्यंत तिकडे मी शेंगदाणे बारीक करून घेते आता टाकायला. जसं मोठं शेंगदाण्याचं कूट टाकायचं म्हणजे सुक्या भाज्यांना मोठं चांगलं लागतं. गवारीच्या शेंगाची भाजी करून झाली. आणि इकडं आता बटाट्याची पातळ भाजी टाकली. चला भाजी शिजते आता.
तोपर्यंत मी कणिक मळून घेते. आता करायला लागले मी चपात्या. जेवण ते झाले ते आमच्या आता सकाळची. आता आत्या लागले त्या गुरु पाणी दावायला. म्हशी धावतो आधी. चला मी गाय आणते मग मी पाणी दावायला. हां गाय आणते मी. म्हशी बांधा तिकडे मी गाय आणते. पाठी नाही खाली बॅलर भरलेला आहे खाली न्या. मी गाय आणते सोडून. पोरं बसते तिथे खेळत. हे चला माळावर जायचं आपल्याला. तिथे खेळता का मग तुम्ही? भांडणं करत नाही ना? खेळा मग इथं ऊन लागते खेळा इथं. म्हैस आणली पाण्यावर आणि इथं मी पाठीत पाणी लावले. गाय आणते पाण्यावर. गुरु पाणी दावून सावळीला बांधून जायचं आपल्याला माळावर होण्याच्या आधी. गवत आणायचे काढून. दोन्ही पण होते गवत पण होते गोरांना आणि बाग पण स्वच्छ होती. चला आता पाठी भरती तोपर्यंत मी गाय आणते जाऊन. गुरांची जागा बदलली इकडं. तिकडल्या दावणीला लय चिखल झालाय पावसामुळं. त्यामुळे सगळी गुरु इकडं आणून बांधलेली ते खडपानावर. पाणी दावून इथं गाई सावळीला बांधल्या आणि चिंचला आता मस्तपैकी हिरवी गार पालवी फुटली. पहिले सगळी पानगळ झाली आणि नवीन पालवी फुटल्या त्यामुळे चांगली सावली झाली गुरांना. आता हे रेडीला थोडं पाणी दावायचं राहिले. कुठं तिकडे बांधायची खेच बांधायची. वरडून की मशीला तिकडे बांधावं लागेल नेऊन. तिकडे बांधते. हां चला आता हिला बांधू तिकडे मशीनकडे नेऊन. आलोय आता माळावर आणि झालं आता पाती. दाड दाड गवत आहे चांगलं. बघच तो गटोडं होते. उद्या काय असं करू नका. लय लवकर उठून उरका. मला लग्नाला जायचंय. मी गेल्यावर तुम्हाला दोघीला खुरपावं लागेल. मी आता कशाला आता कुठं जायचं लग्नाला? लग्नाला लांब जायची. लांब जायचं? मुक्कामी जायचं काय? मुक्कामाला जायची. एक दिवस नाही 2-4 दिवसाच्या मुक्कामाला जायची. बरं पटा 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 एवढं माझ्याकडून काढून घ्या. आता मी गेली की तुम्हाला दोघीला काढावं लागेल सांगते बघा. बरोबर. पण म्हणणार का ते गेले आम्हाला राहिले. मी हाय तर 2-3 दिवसात घ्या खुरपून. बरं चला धरत पाती. अर्ध्यात आल्या त्या पाती आणि गवत गोळा केलं. गवत बांधून दिले गाडीवर आणि आता ऊन झाले. आता चाललोय आम्ही घरी. 12:30 वाजले ते आम्ही घरी चाललोय आता. कुठं ठेवली खुरपी हो? मागं ठेवली नाही ठेव येतच परत यायची की माघारी. 3 खुरपी आहे ती. खुरपी ठेवली येतच परत यायचं ऊन उतरल्यावर दुपारनं अजून. बघच तर होते गटुडं गवतले आहे व. बघच तर होते गटुडं. घरी आलोय आता. घर झाडून आणली सगळी पुसून पण घेतली.
आता फक्त पोर्च राहिल्या पुसून घ्यायचा. आता मी पोर्च पुसून घेते आधी आणि नंतर परत मग भांडे घासून घ्यायची, ती कपडे आहे ते धुवायची. पोर्च सगळा पुसून स्वच्छ केला आणि इकडं भांडी घेतली आता घासायला खाली. भांडे घासून घेते आता. चार वाजले ते आता. बऱ्यापैकी ऊन कमी झाले आणि आता चालू आहे परत आम्ही माळावर गवत काढायला. आलोय आता माळावर आणि सुरुवात केली खुरपायला. सकाळी धरलेल्या पात्या त्या तेच लावायचे ते आपल्याला दिवस मावळेपर्यंत कडला. ताप करती नव्हती निघायला. डोळ्याला फटकारा लागायचा भीती वाटते अजून. नव्हती पण काढतोय सोबतच बोडातली. सगळं सोबतच चालू नव्हती काढायला पण आणि खुरपायला पण. लई इतकं टाकल्यावर गोळा करायला ताप होते. मला तर हराळी आली सगळी. सरकारना पुढं पाहत. साडेसहा वाजले त्या. दिवस मावळायला लागलाय आणि पात काय लागलीच नाही. लेच गवत आहे आणि पहिलं कापून घेतले त्याच्यामुळे जरा उशीर लागते काढायला. गट्टो बांधल्यात एक मोठं, ते आणायचं खायच्यावर नक. गटोड गवत गोळा केले. बस करायचं मग ह्याच्यावर. त्यात एकाच गेला गोळा करू. आता हे द्यायचं गाडीवर उचलून आणि राहिलेलं न्यायचं परत थोडं थोडं डोक्यावर. चला गोळा करते ती पण राहिलं मग तेवढं. हे बांधू की आधी एवढं त्याच्यामुळे ते गोळा कर. गोळा करून नेऊ तेवढं. हेच राहिलं की परत तसं वाळून जाते. परत उद्याच ताज ताज नेतोय आपण की आज तसंच राहते परत. मग काय वाळवून जायचं परत. चला मग करते गोळा तेवढं मी. निभा ह्या लई नेबर जाते. ती पहिलं आपण कापून घेताना बरं वाटलं येळ्यानं, पण आता त्याचं बुडकं निघता निघत नाही तर. 15 दिवस कामाचे कसर निघले म्हणायचं फिरलेल्याची. चला चला उरकून घ्या. अजून बी लग्न आहे ते जायचं गावाला. हो अजून बी लग्न आहे ते. गवत घेऊन घरी आलो आणि आम्ही याच्या आधीच मामाने गोर पाण्यात जाऊन इकडे दावणीला बांधली होती. गुरांना गवत टाकलं सगळं. आता चला आता हातपाय धुवून स्वयंपाक करायचा.
शनिवार आहे मामाचा आज, त्यामुळे जरा लवकर स्वयंपाक करावा लागतो. देवासमोर दिवा लावला आणि आता करायचं आहे स्वयंपाक. इकडं दूध तापायला ठेवले, इकडं चहा ठेवलाय. माणसं आली ती बाहेर जरा, त्यामुळे चहा ठेवलाय. तर संध्याकाळच्या जेवणामध्ये आज बनवली मेथीची भाजी आणि इकडं वांग्याची आमटी टाकली. शिजत आले भाजी पण. स्वयंपाक करून झाला. आता आले मी बेडरूममध्ये. रूम आवरून घ्यायची सगळे आता. आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. उद्या भेटूयात अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.